नमस्कार, मी रामराजे जावळे पाटील। आज आपण पाहणार आहोत पाटील आणि राजे निंबाळकर घराण्यातील पूर्व वैमनस्याचा इतिहास। पाटील आणि राजे निंबाळकर घराण्यातील वाद खूप जुना आहे। ते कसं हे आपण जाणून घेऊ। ही गोष्ट आहे खूप वर्षापूर्वीची। सततच्या दुष्काळाला कंटाळून पलटणच्या निंबळक गावचे दोन सख्खे भाऊ बाजीराव आणि संताजी राजे निंबाळकर हे मजल दरमजल करत उस्मानाबाद जिल्ह्यात पोहोचले। बाजीराव हे तेरच्या पाटलांकडे दत्तक गेले आणि तिथून पुढे ते घराणं निंबाळकर ऐवजी पाटील आडनावाने ओळखलं जाऊ लागलं। तर संताजी हे गोवर्धनवाडी येथे स्थायिक झाले। याच बाजीराव पाटील यांचा मुलगा म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि संताजी निंबाळकर यांचा मुलगा म्हणजे पवनराजे निंबाळकर हे दोन सख्खे चुलत भाऊ। पाटील आणि राजे निंबाळकर घराण्यातील वैमनस्याला सुरुवात झाली ती 2004 साली। 2004च्या विधानसभा निवडणुका सुरू होत्या। राज्याचं सगळं लक्ष उस्मानाबाद मतदारसंघाकडे लागलं होतं। आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या विरुद्ध त्यांचे चुलत बंधू पवनराजे निंबाळकर उभे होते। पद्मसिंह राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तर पवनराजे निंबाळकर हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर अपक्ष लढत होते। पवनराजे निंबाळकर यांनी पहिल्यांदाच पाटील यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं। एका मंत्र्यासोबत त्यांचा भाऊच उभा होता। तेरणा सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर पद्मसिंह आणि पवनराजे या दोघांमध्ये प्रचंड वैर निर्माण झालं। राजकीय लढाईने त्यांच्यातील वितुष्टाचं टोक गाठलं। या लढाईत कोण जिंकतं हे पाहण्यासाठी उत्सुकता होती। मतदानाचा दिवस उजाडला। असं सांगितलं जातं की उस्मानाबाद मतदारसंघातील प्रत्येक घरात एका दैनिकाचा अंक येऊन पडला होता। यामध्ये ठळक अक्षरात एक बातमी आली होती, डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना पवनराजे निंबाळकरांचा पाठिंबा। या बातमीमध्ये शेवटी प्रश्नचिन्ह होतं, पण या बातमीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला। डॉक्टर पाटील तेव्हा तेर इथं मतदान करण्यासाठी गेले होते। त्यांना पत्रकारांनी गाठलं तेव्हा असं काही नसल्याचं पाटलांनी स्पष्ट केलं। निंबाळकर यांचे कार्यकर्तेही मतदारसंघामध्ये संभ्रम दूर करण्यासाठी फिरू लागले। रिक्षांच्या काचावर यांचा खुलासा करणारे संदेश लिहू लागले। पवनराजेंनी पद्मसिंह पाटलांना पाठिंबा दिलेला नाही, रेल्वे इंजिन चिन्हालाच मत द्या असे मजकूर ते लिहू लागले। अर्थातच निवडणूक रंगतदार झाली। याआधी सलग 6 वेळा उस्मानाबाद मतदारसंघावर वर्चस्व राखून असलेल्या पद्मसिंह पाटलांनी यावेळी विजय मिळवला। पण त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहिला तर हा विजय त्यांच्या राजकीय इतिहासाला साजेसा नव्हता। या निवडणुकीत डॉक्टर पद्मसिंह पाटील केवळ अल्पमताने विजयी झाले। यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार राज्यात बनलं, पण यावेळी पद्मसिंह पाटलांना मंत्रिपद देण्यात आलं नाही। आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयाची जबाबदारी होती। जबाबदारी आल्यानंतर डॉक्टरांच्या कामाचा व्याप वाढला। त्यापेक्षाही ते मुंबईत जास्त रमले, पण मंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांचा मतदारसंघातील संपर्क थोडाफार कमी झाला। तिथली जबाबदारी त्यांनी पवनराजे यांच्याकडे दिली। त्यामुळे एखाद्याच्या लग्नाला, कार्यक्रमाला किंवा अंत्ययात्रेला सुद्धा पवनराजे पद्मसिंह पाटलांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहू लागले। त्यामुळे तिथे पवनराजेंचं प्रस्थ म्हणजेच वजन वाढू लागलं। या दरम्यान पवनराजे यांनी पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यांचं वेगळं राजकारण सुरू होतं। मात्र 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे त्यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली। पवनराजे मोटारीतून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। यात पवनराजे आणि त्यांचे वाहन चालक या दोघांचाही मृत्यू झाला। संशयाची सुई पद्मसिंह पाटील यांच्यावरच होती। सुरुवातीला महाराष्ट्र पोलिसांकडे हे प्रकरण होतं, पण निंबाळकर कुटुंबियांनी हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी लावून धरली। 2 वर्षांनंतर तपासाची सूत्रे सीबीआयकडे देण्यात आली आणि यात सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना 2009 साली अटक केली। नंतर त्यांची जामिनावर सुटका सुद्धा झाली। पवनराजे खून प्रकरणाला अनेक वर्षे होऊन गेली, पण पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांच्यात हे वैमनस्य अजूनही तसंच आहे। पवनराजे यांचा खून झाल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण ढवळून निघालं। मागील काही वर्षांमध्ये उस्मानाबादचं राजकारण पूर्ण बदलून गेलं आहे। राणा जगजितसिंह पाटील 2014 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले। त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा 24,000 मतांनी पराभव केला आणि ते आमदार म्हणून निवडून आले। ओमराजे निंबाळकर हे 2009 आणि 2014 मध्ये उस्मानाबाद कळंब मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आणि नंतर 2019 मध्ये त्यांनी पाटील यांचा पराभव करून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले। सध्या ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाचे खासदार आहेत, तर राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत। तर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।